मी सरला किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पांढरा मुळा जो असतो ना त्याच्यावरच्या पानांची भाजी। त्यासाठी आपण हे पानं आहेत ना वरचे मुळ्याचे ते नुसते पानं घेतलेले आहेत, ते साफ करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण नुसते पानंच घ्यायचे, आपण देठ नाही घ्यायचे। एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर लसूण पाकळ्या 4, त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याचे अर्धे शेंगदाणे करून घेतलेले आहेत। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। 2 वाटी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडी मोहरी, टाकल्यानंतर थोडं जिरा, ते तडतड द्यायचं चांगलं। त्यानंतर लसूण पाकळी गोल्डन फ्राय होऊ द्यायची मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये हा कांदा, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजी। आपण मिरची शेंगदाणे घेतलेले पण टाकूया। तुम्ही लाल तिखट पण टाकू शकतो, तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा, खूप छान लागतं। एकदम या भाजीला थोडं तेल जास्त टाकायचं आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं, पाणी नाही टाकायचं। त्यावर झाकण ठेवायचं, 5-10 मिनटं शिजू ठेवा। अशी आहे आपली भाजी तयार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि लाईक करा, आवडल्यास सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया, बाय बाय।